श्रेणीमध्ये आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जास्त प्रवेश झाले, याचाच अर्थ जनतेचा कौल त्या ठिकाणी जास्त आहे आणि भविष्य काळामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्व नगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिकेमध्ये महायुतीची सत्ता येईल असं माझी खात्री आहे. आता तुम्ही बोलताना म्हटलात की शिवसेना आणि भाजप असे, मग राष्ट्रवादीची भूमिका काय असणार आहे? नाही, आता हे महायुतीतनं लढायचं म्हणलं तर राष्ट्रवादी पण आमचा त्यातला एक प्रमुख घटक आहेच, नाही म्हणता येणार नाही. तर बघू, बऱ्याच ठिकाणी आता राष्ट्रवादीने स्वतंत्र पॅनल उभा केले आहेत. आज बघितलं, गडिंग्लज असेल, चंदगड असेल, या ठिकाणी त्यांनी स्वतःची पॅनल उभा केले. पण महानगरपालिकेला काय जो वरून आदेश येईल त्या आदेशाचे पालन करावेच लागणार आहे. सध्या कोल्हापूरमध्ये राजकीय स्थिती काय असं तुम्हाला वाटतं? आता परवा आरक्षण सोडती झाल्या त्यानंतर बरीच राजकीय समीकरण बदलले आहेत. ज्या ठिकाणी लोकांना वाटत होतं मला ओपनमधून तिकीट होईल, तिथं बरेच ठिकाणी कास्टमध्ये गेलेले आहेत, कुठं ओबीसीत गेलेले आहेत, कुठं महिला झालेल्या आहेत, जिथं पुरुष सक्षम होता तिथं महिला मतदारसंघ झालेले आहेत. अशी बरीचशीच गोष्टी चालू आहेत. पण माहितीकडं लोकांची, आमच्या शिवसेना शिंदे गटाकडं प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांची ओढ आहे.